हॉटेलांमधल्या बिर्याणीची चव विसरवणारी ही तुपातली बिर्याणी कशी बनवायची ते बघूयात। सगळ्यात पहिला 3-4 टोमॅटो आणि अद्रक लसूण याची एक पेस्ट तयार करून साईडला ठेवूयात। आता 200 ग्रॅम दह्यामध्ये 2 चमचे चिकन मसाला, 2 चमचे चिकन बिर्याणी मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा रेड चिली पावडर आणि 2 चमचे घरगुती लाल तिखट टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं। या सगळ्यामध्ये मी सगळे मसाले सुहानाचेच वापरते। आता तेलामध्ये थोडा कांदा असा क्रिस्पी होईपर्यंत तळून साईडला ठेवून घ्यायचा। आता त्याच तेलामध्ये पातळ चिरलेला कांदा छान असा भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये 2-4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि तयार केलेली पेस्ट टाकून याला छान असं तेल सुटेपर्यंत भाजू द्यायचं। आता दह्यामध्ये मिक्स केलेले मसाले यामध्ये टाकून याला देखील तेल सुटू द्यायचं। तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये हळद आणि मीठ लावून घेतलेलं चिकन टाकायचं आणि छान असं शिजू द्यायचं। आता एका साईडला तांदूळ शिजवण्यासाठी पाण्यामध्ये खडे मसाले, 6-7 चमचे मीठ आणि 2 पळ्या तूप टाकून याच्यामध्ये तांदूळ छान असा 80 ते 90% शिजवून घ्यायचा। या बिर्याणीसाठी मी 1 किलो तांदूळ आणि 1 किलो चिकन असं प्रमाण घेतलेलं आहे। आता बिर्याणीचं थर लावण्यासाठी सर्वात पहिले पातेल्याला खाली तूप लावून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यावरती राईस टाकायचा, त्याच्यावरती आपल्याला आवडते कलर टाकायचे, नंतर चिकन टाकायचं, चिकनवरती तळलेला कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची, पुदिन्याची देखील 4-5 पानं टाकायची आणि प्रत्येक थराला 2-2 चमचे तूप देखील वापरायचं। अशाच प्रकारे चिकनचे 2 आणि तांदळाचे 3 थर लावून घ्यायचे। मी सांगितलेलं हे सगळं प्रमाण 7 ते 8 लोकांच्या बिर्याणीसाठी आहे। आता गॅसवरती लो फ्लेमवरती एक तवा ठेवून त्याच्यावरती ही बिर्याणी 30 ते 45 मिनिटं ठेवायची, जेणेकरून राहिलेला 20% राईससुद्धा अगदी व्यवस्थित शिजून जातो। अगदी मोकळा राईस आणि मसाल्याची कमी नसलेली ही चिकन बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय केली पाहिजे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।